बागलवाडी तालुका सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक 86 वरील 3 ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटवल्याच्या घटनेनं मतदान केंद्रातून खिडकीतून चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण व सुनील सदाशिव चव्हाण सर्वजण राहणार बागलवाडी आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान यापूर्वीचा गुन्ह्यातील मुख्य आरोपी दादासाहेब मनोहर चळेकर यास अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 10 मे पर्यंतची पोलीस कोठडी दिल्याची पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी सांगितलं। माढा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी 7 मे रोजी शांततेत मतदान चालू असताना बागलवाडीतील दादासाहेब मनोहर चळेकर या मतदाराने बूथ क्रमांक 86 वर येऊन दुपारी 12:48 च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावताना खिशात आणलेल्या बाटलीतील द्रव टाकून मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनसह मतदान कक्ष पेटवून दिलं। या घटनेत 90,000चं नुकसान झालंय। सोशल मीडियावर प्रसारित आलेलं चित्रीकरण मतदान केंद्रातील परिस्थितीचं अवलोकन करून मतदान केंद्रात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं असता दादासाहेब चळेकर यांनी येऊन मतदान केल्यावर टेबलावरच्या 3 ईव्हीएम पेटवल्याचं अनोळखी व्यक्तीनं मतदान केंद्राच्या खिडकीच्या बाहेर उभं राहून स्वतःच्या खासगी मोबाईलमध्ये समाधान रावसाहेब वाघमोडे, राहुल सदाशिव चव्हाण व सुनील सदाशिव चव्हाण यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये अनाधिकारानं चित्रीकरण केलं। याबाबत पोलीस नाईक मोहसिन इक्बाल सय्यद यांनी फिर्याद दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।